आणि या मोठ्या बातम्या जाणून घेतल्यानंतर न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघणार आहोत 9 महत्त्वाच्या बातम्या। शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर वांद्र्यातील संविधान निर्धार सभेला एकत्र येण्याची चर्चा, पण पवार 26 तारखेपर्यंत पुण्यातच। आजच्या कार्यक्रमातही पवार अनुपस्थित। कृषी मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण, धनंजय मुंडे सध्या पुण्यातील घरी क्वारंटाईन। काँग्रेसची स्थापना दिनानिमित्त 28 डिसेंबरला नागपूरमध्ये भव्य रॅली, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित राहणार। नाना पटोलेंकडून रॅलीच्या तयारीचा आढावा। 23 जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन, अधिवेशनाच्या पूर्वतयारीआधी संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई आणि विनायक राऊतांकडून पाहणी। सातपूर परिसरातील हॉटेल डेमोक्रेसीमध्ये पार पडणार अधिवेशन। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात असताना कोल्हापूर पन्हाळा मार्गावरील राजपूतवाडी परिसरात अपघात। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 315 दागिन्यांची नोंद नाही, लेखापरीक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर। चौथी बैठकही निष्फळ, शनी शिंगणापूरमधील शनी देवस्थानचे 400 कर्मचारी संपावर ठाम। उद्यापासून संप, मंदिराचं व्यवस्थापन कोलमडण्याची शक्यता। देशात गेल्या 24 तासात 752 कोरोना रुग्णांची भर, 325 रुग्ण कोरोनामुक्त, तर 3420 रुग्णांवर उपचार सुरू। 4 रुग्णांचा मृत्यू, आरोग्य विभागाची माहिती।